महसूल विभागातील प्रभावी धोरणात्मक निर्णयाबाबत जनजागृती व शीघ्र सेवा प्रदान करणे या उद्देशाने रामसीता लॉन्स, सर्वतीर्थ, टाकेद, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महसुली सेवा जसे शासन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 केलेल्या जमिनीचे दुरुस्त सातबारा वितरित करणे, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबाऱ्यावर नोंदी घेणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करणे, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क, सातबारावरील चुकांची दुरुस्ती व तात्काळ सुधारित सातबारा वितरण, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून झालेले अकृषिक वापरातील हस्तांतरणाच्या नोंदी घेणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांचे प्रशासकीय मान्यता आदेशांचे वितरण करणे, सातबाऱ्यावरील वर्ग 1 पोट खराबा क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रात रूपांतर करणे, प्रलंबित असलेले विवादग्रस्त व साध्या फेरफारांची निर्गती, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत प्रमाणपत्रांचे तात्काळ वितरण, ई-मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान, तक्रार निवारण अशा सेवा पुरवण्यात आल्या. आयोजित केलेल्या या महाराजस्व अभियान शिबिरामध्ये नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. शासन आपल्या दारी या महसूल प्रशासनाच्या संकल्पनेने तहसील कार्यालय इगतपुरी अंतर्गत मंडळ भाग टाकेद बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी तसेच गरजू शेतकऱ्यांचे महत्त्वाचे कागदपत्र पुरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असता नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळाले. यावेळेस प्रमुख अतिथी माननीय खासदार राजाभाऊ वाजे, आदरणीय ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब उपस्थित होते. माननीय डॉक्टर GVS पवन दत्ता, भापसेमा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर यांनी नागरिकांना या शिबिराबद्दल मार्गदर्शन केलं. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिजित बारवकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिजित बारवकर साहेब, तहसीलदार इगतपुरी माननीय महेश वाघ, मंडळ अधिकारी टाकेद बुद्रुक, टाकेद महसूल मंडळातील N तरटे, ग्राम महसूल अधिकारी टाकेद, सौ B बुधवंत, ग्राम महसूल अधिकारी P मोर, H गव्हाळे, ग्राम महसूल अधिकारी अधरवड, P कातोरे, ग्राम महसूल अधिकारी वासाडी, कुमारी P गांगुर्डे, ग्राम महसूल अधिकारी खेड, कुमारी V चौधरी, ग्राम महसूल अधिकारी इंदोरे, सौ V देशमुख, ग्राम महसूल अधिकारी धामणगाव, टाकेद मंडळातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, BLO अधिकारी, महसूल सेवक, रेशन दुकानदार व सर्व सेतू कार्यालय यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिराला सुद्धा खूप गर्दी झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की लक्षात घ्या, आपण शासकीय कार्यालयात कधी जातो तर आपल्याला एखादा कागद लागला, विशेषतः आता तलाठी कार्यालय आहे, तहसील ऑफिस आहे, तर आपल्या सातबाऱ्यावरती काही अडचण आली तर आपण कार्यालयात जातो. बऱ्याच वेळा काय होतं, तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तलाट्यांकडं कामं असतात, कुठेतरी ते मिटिंगला गेलेले असतात, काहीतरी त्यांचे अजून पूर्वनियोजित कार्यक्रम असतात आणि मग आपल्याला अर्जंट काम असतं आणि अर्जंट काम असल्यामुळे आपल्याला तलाठी भेटत नाही, ते त्यांच्या कामात असतात आणि आपलं काम तर खूप अर्जंट महत्त्वाचं असतं. सातबाऱ्यावरती काहीतरी बोजा चढवायचा असतो किंवा काहीतरी कर्ज घ्यायचं असतं, एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असतो किंवा सातबाऱ्यावरती एखाद्याला अर्जंट खरेदी करायची आहे, सातबारा दुरुस्त करायचा असतो. तर सातबारा हा अत्यंत ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्याला समजून घेणं मला गरजेचं वाटलं, म्हणून मी 2-3 विषयाबद्दलच या ठिकाणी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, महसूल विभाग हा 2016 पासून ऑनलाईन कामकाजाकडे वाटचाल करतोय. 2016 पासून आमचे महसूलचे सर्व अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस काम करून जे रेकॉर्ड इंग्रज काळापासून ऑफलाईन पद्धतीने होतं, जीर्णावस्थेत होतं, ते आम्ही 2016 पासून पूर्णपणे ऑनलाईन केलं, डिजिटल केलं. हे कशासाठी केलं तर ज्या रेकॉर्डसाठी, ज्या कामासाठी तुम्हाला आमच्यापर्यंत यावं लागायचं ते काम आपल्याला घरी बसून कसं करता येईल. आपल्याला जी आजच्या शिबिराची जी महत्वाची संकल्पना आहे की महाराष्ट्र शासन हे लोकाभिमुख, गतिमान शासन, पारदर्शक शासन व्हावं, त्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. ऑनलाईन करणं हा प्रयोग तसा 2000 सालापासून सुरू झाला, परंतु तो सध्याच उतरला 1 ऑगस्ट 2016 पासून हे आपण ऑनलाईन केलं. आज जवळजवळ 99.99% कामकाज सातबारा संबंधित आपलं ऑनलाईन झालं. परंतु आता आमच्याकडचं कामकाज बहुतांश संपलंय. आता ह्या ऑनलाईन मध्ये खऱ्या अर्थाने आपण पार्टिसिपेट होण्यामध्ये आपला सहभाग नोंदवलं, त्याच वेळेस
याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणं आवश्यक आहे. या योजनेबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते साहेबांनी सांगितलं की आता आम्ही तलाठी म्हणून त्या फेरफार नोंदी घेतो नाही. त्यामुळे ही सुविधा नेमकी काय आहे, त्याचे निकष काय आहे, त्यामध्ये कोणता फेरफार आपण घेऊ शकतो, कोणत्या पद्धतीचा अर्ज करू शकतो, हे जरी समजलं तरी मी खात्रीने सांगतो की या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यांचा तरी त्याचा फायदा नक्की म्हणजे नक्की होतो. कारण अर्ज करू शकता, परंतु ह्या अर्ज करत असताना त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या तरच तुम्ही वेगवेगळ्या योजना आणि सेवा दिल्या जातात. त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी जसं सांगितलं सातबाऱ्यासंबंधी, तसेच ज्या गावाच्या गावठाणाचा सिटी सर्वे झाला आहे, तर ज्याला प्रॉपर्टी कार्ड आहे त्या संबंधीच्या फेरफार संबंधी सर्व सुविधा या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत शासनाने. तसेच मोजणीमध्ये अलीकडेच जी भावहिस्सेची पोट हिस्सा मोजणी आहे त्याबद्दलची एक योजना शासनाने जाहीर केली आहे. त्यामध्ये 200 रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी करून दिली जाणार आहे. जेवढे हिस्से असतील त्यानुसार प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे पोट हिस्सा मोजणी भावहिस्सेची करून दिली जाणार आहे. तसेच या समाधान शिबिरांतर्गत जी भूसंपादन झालेली जमीन किंवा अकृषिक झालेली जमीन आहे त्या संबंधित सातबाऱ्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी कमी जास्त पत्रकार केली जाते. त्यामध्ये आपल्याकडे काही योजना आहेत, जसे दस्तऐवज नोंदता येतो, त्यामुळे पूर्ण मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नसते. तसेच त्या शैक्षणिक कर्ज, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे शैक्षणिक कर्ज दिलं जातं त्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये पूर्ण माफी दिलेली आहे. नंतर महिलांना घर आणि सदरीकरण खरेदी करताना मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत दिलेली आहे. रक्ताच्या नात्यातले जसं बक्षीसपत्र आपण करतो, पती पत्नी, मुलं मुली, नात नातू यांना बक्षीसपत्र करून देण्यासाठी 200 रुपये मुद्रांक शुल्क आणि 1% अधिभार अशा या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या सवलती आहेत, योजना आहेत. आत्ताच आपल्याला तहसीलदार साहेबांनी तुकडेबंदीबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त एक योजना आता जी नवीन 1 मे 2025 पासून झालेली आहे की एक जिल्हा एक नोंदणी. यामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे त्या मिळकतीची नोंदणी करू शकता. हा एक नवीन उपक्रम महसूल विभागानं, नोंदणी विभागानं चालू केलेला आहे. तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या इगतपुरी तालुक्यात अतिशय ग्रामीण भागात सर्व तिथे टाकीत येथे जे अभियान राबवले जाते ते माननीय श्री अभिजित बारोकर साहेब दंडाधिकारी तथा तहसीलदार इगतपुरी यांच्या मार्फत अतिशय उत्कृष्ट आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अतिशय जवळ दाखले प्रत्येक प्रमाणात रेशन कार्ड असेल, जमिनीचे कागदपत्रे असतील, वहिवाटी रस्ते असतील, शेतबांधवरील रस्ते असतील, इतर सर्व समस्या दूर करण्यात अतिशय मोलाचं आणि अग्रस्थान देऊन माननीय श्री तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराजस्व अभियान सोहळा अतिशय चांगल्या प्रकारात आणि गरिबांना न्याय देण्यात 14 मार्च रोजी मौजे टाकेत बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर हे तालुक्यातलं दुसरं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरासाठी ग्रामीण भागातून अत्यंत मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी बांधव, त्यानंतर विद्यार्थी असे विविध विभागाचे कर्मचारी यांनी अत्यंत प्रतिसाद दिला. याच्यामध्ये लाभार्थ्यांना सातबारा वितरण, त्यानंतर डिजिटल सातबारा कसा काढावा, आपल्या नोंदी ऑनलाईन कशा पद्धतीने काढाव्यात, तसेच वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं. ॲग्रिस्टॅक योजना आहे, सातबाऱ्यातल्या दुरुस्ती आहेत, त्यानंतर नवीन कायद्यातल्या ज्या सुधारणा आहेत, अकृषक तरतूद असेल, त्याच्यानंतर तुकडेबंदी सुधारणा आहे, अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर सामाजिक अर्थसहाय्य योजना, पुरवठा विभागाच्या योजना, ग्रामविकास विभागाच्या योजना, कृषी विभाग अशा विविध विभागांच्या योजनांचं लाभांचं वितरण करण्यात आलं. हे वितरण करताना लाभार्थ्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शेकडोंच्या संख्येने लाभ वितरित करण्यात आले आहेत आणि अशा पद्धतीनं हा देखील कार्यक्रम संपन्न झाला आहे. याच्यानंतर आपलं 10 एप्रिल गोंदे इथं पुढचं शिबिर होणार आहे. इगतपुरी वासियांना सर्वांना नम्र आवाहन करतो की पुढच्या शिबिराला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सर्व शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, इतर सर्वांनी देखील उपस्थित राहायचं. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.